गंगूबाई जगधने आमच्या आई आहेत, माऊली आहेत. त्यांच्या नावाचा पावडा आलाय. 100% तो पावडा देणार मी. पण एक फरमाईश आहे की लहूजींच थोडासा मोकळा गातो, थोडस गातो, जास्त नाही गात. कारण माहोल देवाचा आहे, देवाचा माहोल आहे. जयंती नाही आपली. मला जयंतीला पर्सनल बोलवा, सगळं आपले लहूजीच गातो. नाचणार का तुम्ही? 100% नाचणार का? वाय नाही ना करत? हा ठीक आहे. हा चला पुढे बापाची जयंती सारी दुनिया डोलती. महल की महंगाची महंगाची जय जोरानं अंजळन धूर संगच काढलाय रे मांगाच्या पोरानं. धूर संगच काढलाय मांगाच्या पोरानं. धूर संगच काढलाय मांगाच्या पोरानं. धूर संगच काढलाय मांगाच्या पोरानं. दणका मोडला मनका जोरानं. पूर्वे होते लहूजी पण आहे. अहो भले भले आले आणि माती मध्ये गेले आणि होते लहूजी बना. झाले का? अहो कुणाला बी जमणार नाही आमची अमोजाची वाय. कुणाला बी जमणार नाही आमची अमोजाची वाय.
सगळ्याच्या पुढं भांडणं कोणाचे का असं त्याला काय घेणं देणं नसतं ते पुढंच असतंय. अरे मग कुणाला बी जमणार आमची आबोदाची वाई. कुणाला बी जमणार आमची आबोदाची वाई. आता काही ठिकाणी काय होतं बारीक शेवटचा अंतरा गातो याच्यानंतरला मी बंद करणार आहे. काही ठिकाणी काय होतं ऐका. निवड मागवान आंबुजांनी आणि आंबुजनींनी ऐकायचंय. मागणी आहेत ना सगळ्या त्यांनी सगळ्यांनी ऐकायचंय. काही ठिकाणी काय होतं माहितीये का आपलं पटत नाही लोकांना पटतंय का मग त्यांच्यासाठी काय ज्याला नाही पटलं त्याचं खुबरं खुदं होय. ज्याला नाही पटलं त्याचं खुबरं खुदं होय. ज्याला नाही पटलं त्याचं खुबरं खुदं होय. अगं ज्याला नाही पटलं त्याचं खुबरं खुदं होय. ज्याला नाही पटलं त्याचं खुबरं खुदं होय. ज्याला नाही पटलं त्याचं खुबरं खुदं होय. ज्याला नाही पटलं त्याचं खुबरं खुदं होई. मग आपण काय करतोय अरे ज्याला नाही पटलं त्याचं खुबरं खुदं होई. आणि मग तसलं तर आम्ही कधी हुकत सुद्धा नाही. 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 हे धनवटे लिखाण असते चंदनाचं गाणं. धनवटे लिखाण असते चंदनाचं गाणं. नुसतीच नाही हो बडाय. नुसतीच नाही हो बडाय. मग नानवटी लिखाण असते चंदनाचं गाणं. नानवट लिखाण काय असतं याचं कारण पण पूर्वीचा जमाना काय होता मोहताज होतो आपण खायला. पण आता काय आहे? पूर्वीच्या काळात काय होतं अरे मला नीलाच्या आण्या लटकत होत्या. आले का जाग्यावर सगळे चाण्या म्हणलं चुनचुन्या म्हणलं पाणी पाणी सुटते पोटाला. मला नीलाच्या आण्या लटकत होत्या आणि त्याच्या भोवती माशा भटकत होत्या. एकही मागाचं घर असं नव्हतं का तिकडं नव्हतं. जिथं तिथं फक्त तेच होत. किंवा नीला चाण्या लटकत होत्या आणि त्याच्या भोवती माशा भटकत होत्या. अरे माझ्या कालच्या उपाशी पिढी आज परातीवर पराती मटकत होत्या. परातीवर पराती मटकत होत्या. म्हणूनच सांगायचं की नानवटी लिखाण